गाडी थांब आता, थांब, जाऊ नकोस. ते बघ तिथे जाते कपडे धुवायचे, इथे जा आता. इथे जाऊन मग पाय चप. अगं थांब, तुझं वजन बघ. सास्मिता जाशील नाही तर पडशील. हा मग खेचतच वरती. पण ते सुकलंय. जा जा. कुठे बरं ती बघा तिथे कपडे धुवायचे, 2 आहेत ना मोठ्या. जाणार पुढे. जा झाड तोडून टाक. पहिलं पण 1-2 वेळा झाड बिड तोडून टाक. आलेलं सुद्धा ते. अगं नाही काय होत. खूपच खाली आहे ना ग. थांब, मी बघते, प्रयत्न करते. नको. थांब जरा. ती नको, ती लहान आहे. बघ ना किती. आपल्या हातांमध्ये जीव नाही राहिलाय पकडायचा आता, समजलं काय. बघ नो भरचूक, खाली दगडे भरपूर. उडी मारायची ताकद ठेव, पडलीस तर उभी राहायची. इथं साप सुकले, ती पकडलीस ती एकालाच पकड ना. हा म्हणूनच ती सोड गेली. चांगला प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता पण. हा बास होईल. हा बोलली बास होईल, बास. बास होईल, बास. हा, कुठे पोचलास? कादिवलीत पोचलास. छोटा कसं होतो ते फोटो छोटा. गेली. अरे ही काय आपली कोकम. हो का बरेच ना. वाटच राहिली नाही ग, वाटच राहिली नाही. नाही म्हणजे आता ते गवत आहे ते हे झालंय, सुकलंय. आता पावसातून काही कोण इकडे आलंच नसेल. तेच. आणि रुजलेला गवत आता सुकलंय पूर्ण. हो मग पावसाळा झाल्यानंतर व्हॉट्सअप करायला यायचे ना. काटा अटकला मॅक्सीत. कसलं आहे बरं. पाकाडीचा नामोनिशाण नाही राहिला. राहटीत पण इकडूनच जायचो ना. केवढी वाट लहान वाटायला लागली ग पहिली. काहीच नाही राहिलं. आहेच पाकाड्या थोड्या थोडे पाय हे दिसत आहेत. हा सडन तसाच आहे, तसाच आहे अजून. ओवळ तोडली वाटतं. पण त्याला फिरायला मजा येते. आणि असं नाही थकलो मग उचल. तो वाटत नाही असं की मुंबईला जन्मलंय. थांब, काय नाही तिथे असायचंच ना हे भवन. ही ओव्हल पण गेली वाटतं, तोडून टाकली, सगळंच तोडून टाकली. हो ते पण दगडाचं. बापरे. हे आहे ना, ह्या आंब्याच्या आठवणी असायच्या. पाणी भरायला पाहिजे यायची, त्या आंबे जमा करायला जायचं. कापून टाकले होते. हा गावी चाललंय की मुंबईला. इकडे घर वगैरे बांधलंय का. हे नर्सरी आहे. वड आहे तसंच आहे पण
वड आंबे हे 2 आहेत ते मोठे. काय वीर कट्टा लहान असेल ग अस्मिता आता. हो आता 5 मिनिटात आलो असं वाटतं एकदम. तर 3-3, 4-4 हंडे घेऊन चढायचं इथून. हो पहिलं काम उठल्या उठल्या पाणी भरायचं होतं. आहे नाही का वीर? जाळी लावले तिला. थांब मी येते जरा. कुठे? हा तो आधीपासून आहे ना, तो इथला राखणदार आहे साप. तो काही करत नाही कोणाला काय. दर्शन करायचं एवढा. हा आमचा वड. या पारंब्यावरती खेळायचं. अरे हा फणस तोडून टाकला. सुंजाचा होता ना, सुंजाविनीचा तो कोणाचा होता. आता काही दिवसांनी हा जुना आंबा नको तोडू दे. म्हणजे केवढा आंबा आहे मोठा हा. नाही आंबा हा, हे 3 आंबे म्हणजे आंबे तर हे बघ. नाही ग किती आपल्याला मोठी वाटायची. काय नाही पण आता ते हे करून टाकले म्हणजे. हाय पाणी सुकलंय पण हाय ग भरपूर आहे पाणी. मध्येच हे पडलं ते होल पडले ते कचरा म्हणजे कचरा साचून साचून. हा केवढा मोठा वाटायचा तेव्हा वाटता ना. आता लहान वाटतं. इकडे पण इकडे सगळं साफसूफ केलेलं त्यांनी. तर कोणी इकडे शेती करतच नाही. हा रोड म्हणजे एकदम हे केलंय, गाडी जाण्यासाठीच केलंय. आणि पर्यंत राहिलाच नाही. जुनी विहीर बघू नवीन. हा पूर्ण हे कव्हर करत असेल आता. तेव्हा काय एवढा नाही यायचा. ही नवीनवाली विहीर आपली हिच्यामधूनच पाणी घेतलंय ना वरती. इथेच कपडे धुवायला दगडी होत्या ना. हा हे बघ हे ह्या दगडी. ह्या बरोबर. तिथे मोठा खड्डा असायचा त्याच्यामुळे. परत सगळं हा माती, ही सगळी माती येत असेल ग पाण्याचं आहे प्रवाहाचं, पण ते कमी असणार, पहिल्यासारखं मोठं नाही. आता आटतोच नाही. गणपतीमध्ये असतो ना पाणी. कुठे जात मग? तिकडे मागे गद्यावर. पण गौरी तिकडे ना विसर्जन करायचे ना. गौरी इकडे विसर्जन करायचे. तिकडे 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन करायचे गद्यावर. आता असं वाटतं की ही पराची जागा झाली आहे. नाही पाणी तर जास्त असेल ग अस्मिता. फ्लो जांभूळ एवढ्या लवकर कुठे पिकणार. नाही पुढे नाही जात. थांब. मी पण मुंबईला गेले आता पहिल्यांदा. नाही आम्ही जेव्हा लग्न करून आले तेव्हा आलेलं वाटतं बहुतेक. पण त्याच्यानंतर नाही मग कधीच आली. हा हा भाग इथून आहे तेवढा आहे तसाच आहे. आता बारीक फोटो कसं असतं. आई ह्या कोकमीवर काय चढायची भारी माहिती. सगळी कोकम हलवून काढ. हा आई चढायची पुढी टोकापर्यंत चढायची एकदम. ही बा आली आहे कोकम पण. हा छोटे आहेत. ती येतेच दरवर्षी ही कोकम येतेच. कोकम काढत असतील. आणि चांगली आहे कोकम बरं. एकदम गोड गोड. हे बघ डिंका आलाय बघ. हा डिंका पण कशाला वापरायचो ना.
हो हे कपडे धुवायला केलेलं हे मला आठवतं एकदा मी शेणाने सारवला होता अंगणा आणि ताईचे कपडे त्या शेणाच्या ह्याच्यामध्ये टाकले होते. आणि ताई म्हणे, "काय काय? माझेच कपडे त्याच्यामध्ये टाकले मी माझे कपडे वेगळे." मी म्हटलं, "आता शेणाचं ये इकडून जाऊया ये शेण कुठून जायलंय?" इकडून आहे ना मी बोलली नको लॉंग बोलली कट पडेल ताई तो. नाही आपण बोंडीवर त्याला घेऊन जाऊ आपण ते येतोय त्याला. बघूया आधी काय हाय तरी नाही तर जाऊन पसंत बोंड लय लांब आहे ताई, लय लांब आहे तो. अरे आता बोंडाला तिकडनं आपल्याला जवळ पडेल हे करून. केवढा मोठा आंबा आहे ना हा हे काय ऊस आहे ना? नाही. हा ऊस आहे बरोबर हा, जा सोडायची आता ऊसाची गरज आहे. काय कळत त्याला काय ते बांबू एवढा मोठा वड वाटायचा त्यावेळेस आता बिचारा- पारंब्याचं खेळायचं आम्ही इकडे. ह्या पारंब्या आहेत ते सगळे मी जाऊ जरा पारंब्यात. जा पकड माझा एक व्हिडिओ काढ एकदम छान पैकी. माझा पण गाडी थांब आता थांब जाऊ नकोस ते बघ तिथे जाते कपडे धुवायचे इथे जा आता इथे जाऊन मग पाय चप्प अगं थांब तुझं वजन बघायचं. सासविता जाशील नाही तर पडशील. मग हा मग खेचतच वरती नाही पण ते सुकलंय. मी त्या पारंब्यावरतीच आहे. जा जा कुठे पारंबे ती बघा तिथे कपडे धुवायचे दोन आहेत ना मोठ्या जाणार पुढे जा झाड तोडून टाक पहिलं पण एक दोन वेळा झाड बिड तोडून टाक खाली ना सुद्धा ते अगं नाही काय होत खूपच खाली आहे ना ग. थांब मी बघते प्रयत्न करते नको. थांब जरा ती नको ती लहान आहे बघ ना तिचं. आपल्या हातांमध्ये जीव नाही राहिलाय पकडायचा आता समजलं काय बघ नो भरचूक खाली दगडी आहेत भरपूर उडी मारायच्या ताकद ठेव पडलीस तर उभी राहायची. हिथं साप सुकले होती पकडलीस ती एकालाच पकड ना. हा ही मला असं वाटतं रिस्की आहे. म्हणूनच ती सोड गेली. चांगला प्रयत्न होता म्हणजे आपण नाही करू शकत ना. प्रयत्न चांगला होता पण कुपन घालायची ना आपल्याकडे पहिली त्याला करवंद पण घेऊन आलेत कधी आजच घातली वाटतं काल घातली काय चटणी करूया करू त्याची. हम्म हे बघ इथं भरपूर आहेत आपले हे बघ इथं समोरच वाड्याच्या समोर हा काल तिथूनच घेऊन आलो विहिरीकडे गेलेलास तिकडं कोण जात मी आता वाडी फिरलो नाही आल्यापासून